श्रेयास किचनमध्ये आपण पावभाजी तयार करणार आहोत. त्यासाठी 2 किलो बटाटे घेतले आहेत, अर्धा किलो फ्लावर घेतला आहे, 2 मोठे मध्यम आकाराचे कांदे, बीट, गाजर आणि हिरवी मिरची घेतली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. एका कुकरमध्ये आपण 2 चमचे बटर घातला आहे. त्यानंतर सर्व भाज्या आपण फ्राय करून घ्यायच्या आणि त्यामध्ये 2 मोठा चमचा धना पावडर, 2 चमचे पावभाजी मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून छान परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 लोटा पाणी घालून जितक्या भाज्या बुडेल तितकं पाणी घालायचं. मला 1 लोटा पाणी लागलं आहे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता एकीकडे आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत. त्यासाठी 4 बारीक चिरलेला कांदा, 2 शिमला मिर्च आणि 3 मोठ्या आकाराचे बारीक कापलेले टोमॅटो घेतले आहेत. आता एका पातेल्यामध्ये बटर आणि तेल घालून त्यामध्ये राई घालून तडतडून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि शिमला मिर्च एकत्रच छान होऊ द्यायची. तुम्ही नुसत्या बटरमध्ये सुद्धा ही भाजी करू शकता. बारीक कापलेला लसूण घातला आहे आणि छान परतवून घेतला आहे. आता त्यामध्ये शिमला मिर्च, कोथिंबीर सगळं जिन्नस एकत्र करून छान त्याला मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं. त्यानंतर त्याच्यात चवीनुसार हळद, 2 चमचे तिखट, धना पावडर, पावभाजी मसाला आणि थोडे मीठ घालायचे आहे. त्याआधी पण आपण भाजी शिजताना मीठ घातले आहे, त्यामुळे मिठाचे प्रमाण योग्य ते प्रमाण घालायचे. आता याला एकजीव होईपर्यंत छान शिजू द्यायचा मसाला. आता एकीकडे आपला कुकर थंड झाला आहे. बघा, बीट घातल्यामुळे किती छान लाल रंग आलेला आहे. आता हे सर्व भाजी आपण मॅशरनी एकत्र करून मॅश करून फोडणीमध्ये घातली आहे आणि त्याला एकजीव अशी छान शिजू द्यायची आणि मॅशरनी गरम असताना स्मॅश करत राहायचं, म्हणजे ती छान एकजीव होते. बघा, आता भाजीला किती छान रेडीमेड भाजीसारखा टेक्स्चर आला आहे. आता आपली भाजी ही तयार होत आहे. आता त्याला आवश्यकतेनुसार पाणी घालूया. ज्या भाज्या शिजून शिल्लक राहिलेलं पाणी आहे तेच आपण इथे वापरणार आहोत. आणि कारण ही भाजी थंड झाल्यावर घट्ट होते, त्याच्यामुळे तुमच्या आवश्यकतेनुसार आधीच थोडंसं पातळसरच ठेवायची भाजी. ती थंड झाल्यावर त्याचा दाटसरपणा वाढतो आणि पाणी घालायचं असलं तर गरमच घालायचं. आता आपली भाजी छान शिजली आहे. त्याला 2 उकळ्या काढून घ्यायच्या आणि वरून 2 मोठे चमचे बटर घालायचं, कस्तुरी मेथी घालायची आणि कोथिंबीर घालायची. चला तर आता आपली ही भाजी तयार झाली आहे. आता त्यामध्ये कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घालून आपण सर्व करणार आहोत. बघा, भाजीला किती छान दाटसरपणा आला आहे. आता 2 मोठे चमच बटर घालायचं आणि कस्तुरी मेथी घालायची आणि कोथिंबीर घालायची. आता एकीकडे आपण पाव गरम करून घेणार आहोत. बघा, रेडीमेड सारखीच भाजी दिसत आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बाजारात विकत मिळते तशी भाजी तयार करू शकतो आणि कमी वेळातही होते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा, लाईक करा आणि शेअर करा. बघा, आता एका तव्यावर 2 चमचे बटर घेतला आहे, थोडी भाजी घातली आहे 1 चम्मच आणि 1 चम्मच पावभाजी मसाला घालून आपण आपले पाव चांगले शेकून घेत आहोत आणि वरून त्याला थोडं बटर लावून छान शेकून घ्यायचे. अगदी मऊसूद असे मसाला पाव आपले तयार आहेत. चला तर आता आपण सर्व करूया. बघा, किती छान भाजी झाली आहे आणि आपले मसाले पाव देखील रेडी आहे. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर